धुलेवाडी गावचे रहिवासी तानाजी धुले यांनी आपल्या व्यवसाय करण्यासाठी शेळीपालन व्यवसाय चालू केला होता. आपल्या गावाशेजारी जागेत काही अंतरावर पत्र्याचा शेड तयार केला व त्या शेडमध्ये शेळीपालन करत होते. दिनांक 26/5/2026 रोजी ते सकाळी आपल्या शेडमध्ये गेले असता तेथील परिसर व शेडमध्ये मृत शेळी आढळण्यात आल्या. अतिशय भयानकपणे हल्ला करण्यात आला. हा हल्ला रानटी प्राण्यांनी केला असावा असे समजले जाते. अंदाजे 30 ते 35 शेळ्या मृत अवस्थेत आढळल्या व काही अतिशय गंभीर व जखमी अवस्थेत आढळल्या. तानाजी धुले यांचा खूपच नुकसान झाला असून अंदाजे 3 ते 3.5 लाख रुपये अंदाजे नुकसान झाला असावा असे त्यांनी सांगितले आहे. रात्री आमच्या इथे कुत्र्यांनी शेळ्यांवर हल्ला केला. रात्री 3 ते 4च्या सुमारास अंदाजे, आणि जवळजवळ 30 ते 35 बकऱ्या ह्या मेलेल्या आहेत कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये. तर दादा कसं काय, म्हणजे नक्की कुठून गेली कुत्रे आतून? कुत्रे जो आम्ही तारेचा शेड केलेला आहे त्याच्यामधून तारा वापरून ते घुसल्याचा अंदाज येतो, आणि जवळजवळ 40 बकऱ्या इथे होत्या. बाकीच्या 8 ते 10 बकऱ्या जखमी आहेत. आणि जवळजवळ 30 ते 35 बकऱ्या मेलेल्या आहेत कुत्र्यांच्या हल्ल्यात. तर आपलं आतापर्यंत नुकसान किती झालंय? नुकसान अंदाजे 3.5 ते 4 लाखाचं तर नुकसान झालं असेल, कारण की प्रत्येक बकरी अंदाजे 10 ते 12 हजाराची होती. तर 3.5-4 लाखाचं नुकसान झालं आहे आमचं.